सत्ताधाऱ्यांच्याच हातात असतं सभा कशी चालवायची, विरोधकांना कसं हँडल करायचं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात असतं. जर त्यांनी चांगल्या पद्धतीनं विरोधकांच्यासाठी सुद्धा बैठक व्यवस्था केली असती, आमच्या ठरावधारकांना जर बसायला जागा दिली असती आणि बोलायला हातात माईक दिला असता तर कदाचित शांततेत ही सभा पार पडू शकली असती. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. पण टँकरवरती एकही प्रश्न उपस्थित मी केलेला नाहीये गेले 3 वर्ष. एकतर दुसरी गोष्ट, माझा महाविद्यालयाला विरोध आहे त्याच्याबद्दल तर 100% ते काय बोलले नसतील. असो, टँकरचा विषयच नाही आहे. जे 4 विषय मी सांगितले ते सभासदांचे होते, काल सुद्धा सगळ्यांच्या समोर मी मांडलेले आहेत. आजही पाहिजे तर परत मी ते रिपीट करते. 50 मीटरच्या आतली संस्था मतदानास पात्र होऊ नये, त्याला सभासदत्व देऊ नये, 50 लिटरची अट रद्द करू नये, याच्यासाठी आमचा विरोध आहे. कारण ऑलरेडी यांच्या बोगस संस्था इतक्या वाढलेल्या आहेत आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा आणि जे जेन्युन सभासद आहेत त्यांच्या उद्या मताला किंमत राहू नये असा हा घाट घालण्यात आलेला आहे. महाविद्यालय यांना रेटून कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे. पण माझं हे मत आहे की जर गोकुळच्या नफ्यावरती महाविद्यालय उभं करणार असाल, एवढं जर गोकुळ नफ्यात जात असेल तर ती नफ्याची रक्कम शेतकऱ्यांना जमा करा, शेतकऱ्यांना जादा दर म्हणून द्या. महाविद्यालय किंवा शिक्षण व्यवसाय हा आपला व्यवसाय नाही, आपला व्यवसाय दुधाचा आहे. मी तर म्हणते दुग्धजन्य पदार्थ हे आपले बाय प्रॉडक्ट्स आहेत, पण आपला मूळ जो व्यवसाय आहे तो दूध विक्रीचा आहे. त्यामुळं ऑलरेडी तो नुकसानात चाललेला आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि हे इतर जे उद्योगधंदे उभं करायचं म्हणतात त्याच्यासाठी आमचा पूर्ण विरोध आहे. मी काल स्वतः ऑडिट रिपोर्ट समोर ठेवून ऑडिट रिपोर्ट वाचलेला आहे. किंबहुना त्या ऑडिट रिपोर्टचे काही झेरॉक्स सुद्धा मी प्रतिनिधींना दिलेले आहेत तुमच्या मीडियाच्या. त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांच्याच ऑडिटरनी नमूद केलेलं आहे की दूध संस्था वाढल्या पण दूध संकलन वाढलं नाही. जो काही फुगीर आकडा दिसतोय दूध संकलन वाढल्याचा, ते कार्यक्षेत्राबाहेरील दूध आहे. आपल्या मागच्या वर्षीपर्यंत आपण 80% दूध कार्यक्षेत्रातलं घेत होतो, आज आपण फक्त 71% आलेलो आहे. त्यामुळं कार्यक्षेत्रातलं दूध हे लोक वाढवत आहेत आणि सांगतात की आम्ही दूध वाढवलंय. यांनी म्हशी दिल्या, म्हशी देण्यासाठी हे लोक काय करतात, कर्ज पण द्यायला लागलेले आहेत, संस्था वाढवायला लागलेले आहेत. पण त्या मानाने स्पेसिफिकली सांगा अगदी काटेकोर प्रमाणे की कार्यक्षेत्रातलं दूध किती वाढलं. समांतर सभा मला घ्यावी लागेल, कारण जे माझे मुद्दे आहेत ते सर्व सभासदांच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. इथे आम्हाला अपेक्षित होतं की ते जेव्हा प्रश्न उत्तरं वाचून दाखवत आहेत तेव्हा कमीत कमी जे आम्हाला प्रतिप्रश्न पडतायत त्याची उत्तरं आम्हाला इथे मिळतील. पण ते तसं काही दिसत नाही आहे. गेले मला वाटतं 2 तास चेअरमनच बोलायला लागलेले आहेत. पहिला तर ते प्रस्तावित समता संपेना, त्याच्यानंतर आता प्रश्न उत्तरं वाचतायत, विरोधकांना बोलायची संधीच देत नाहीयेत. आणि सगळ्यात दुर्दैव हे आहे की प्रस्ताव वाचल्यावरती, ठराव वाचल्यावरती चेअरमनना स्वतः माईक घेऊन सभासदांना सांगावं लागतं की मंजुरी द्यायला हात वर करा. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मागचे का मग आता हे मी बोलायला नको ना, हे शब्दात म्हणण्यापेक्षा ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड असं मला वाटतं. मला तरी असं वाटतं, पहिली गोष्ट, जो माणूस इतके वर्ष म्हणत होता की सर्वसाधारण सभेला नेत्याचं काय काम असतं, तो गेले 3 वर्ष मागच्या दाराने येऊन सभा अटेंड करतोय, हेच मुळात आश्चर्य आहे. खरं तर त्यांनी असं म्हटल्यावरती त्यांनी स्वतः सभेला येणं अपेक्षित नसतं. पण जर ते आलेले आहेत तर त्यांच्यासाठी बहुतेक ही सभा चालवली जात असेल, कारण विरोधक म्हणून आणि सभासद म्हणून आम्हाला तरी बोलायची संधी देत नाहीये. मी मगाशी तेच सांगितलेलं आहे की जर त्यांचा असा आरोप असेल तर मी म्हणणार मी जाते, ते म्हणणार त्या जात नाहीत. मी म्हणणार मी प्रश्न विचारते, ते म्हणणार त्या विचारत नाहीत.
हे कोण प्रूव्ह करणार? शेवटी ही बंद खोलीत होणारी चर्चा आहे. तर माझी गोकुळची संचालिका म्हणून ही विनंती आहे पूर्ण संचालक बोर्डाला आणि चेअरमनना की इथून पुढच्या ज्या काही संचालकांच्या बोर्ड मीटिंग होतील त्या इन कॅमेरा घ्याव्या. माझा हे बघा, महाविद्यालय कोणासाठी उभं करतायत, कोणाच्या घशात घालतायत, मला याच्याशी घेणं देणं नाही. माझा मुळात हाच उद्देश आहे की महाविद्यालय आपला व्यवसायच नाही आहे. तुम्ही या भानगडीतच पडू नका. उलट गोकुळ मोठं करायचं बघा, त्याची विक्री घटायला लागलेली आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आपल्या शेतकऱ्याला पैसे कसे मिळतील बघा. आणि जर आपल्या शेतकऱ्याची मुलं शिकून उद्या वेटरनरी डॉक्टर्स व्हावीत अशी तुम्हाला वाटत असेल, त्यांनी डेअरी टेक्नॉलॉजी शिकावी अशी वाटत असेल, तर गोकुळकडनं त्यांना स्कॉलरशिप द्या. पण महाविद्यालय स्थापन करणं हा त्याच्यावरचा उपाय असू शकत नाही. अरे पण मी दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या आधी प्रेस घेते. यात काही वेगळं नाहीच आहे, तेच मी आता पण घेते. ही निवडणूक नक्कीच नाही आहे, पण इथे सर्वसाधारण सभेमध्ये सर्वसाधारण सभासदच प्रश्न विचारण्यासाठी आलेत. त्यांना म्हणावं जाऊन की इथे सभासदांना प्रश्न विचारायला संधी द्या म्हणून. तुमचा पण इथे एक नेता म्हणून काहीतरी रोल आहे. ज्या पद्धतीनं केडीसीसी बँकेमध्ये सगळे सभासद प्रश्न विचारू शकतात, मग इथं त्यांचं का चालत नाही हे मला विचारायचं. अरे पण त्यांना कुणीतरी जाऊन माझी प्रेस 3 वर्षाची दाखवा आणि त्यांना सांगा की दरवर्षी गोकुळच्या सर्वसाधारण सभेच्या आधी त्या प्रेस घेतात. हे काही नवीन काहीतरी स्टंट करायचं म्हणून करत नाही आहेत. आपला गोकुळ दूध संघ कसा चाललाय हे सभासदांना माहिती व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी मी प्रेस घेते. त्यांना अडचण असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.